बागी विजय आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आपण कालसर्प योगाबद्दल बोलत होतो। कालसर्प दोषाबद्दल सरांनी आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आणि कशा प्रकारे आपण या दोषातून मुक्त होऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो। आता वेळ झाली तुमच्या मेल्सची। खूप सारे मेल झालेले आहेत, त्याच्यातले जेवढ्या लोकांच्या मेल्सला उत्तर देता येतील तेवढी सर नक्कीच देतील। सर पहिला मेल आहे तो प्रिया यांचा। प्रियानी नोकरीसाठी खूप वर्षांपासून प्रयत्न करतात पण हवा तसा जॉब लागत नाही असं म्हटलंय। का मी त्यांची पत्रिका पाहिली आणि त्यांचे वृश्चिक रास आहे, त्यांना शनीची 7.5 चालू आहे सध्या आणि मागचा पिरियड 2012 ला ते पास आउट आहेत आणि तेव्हापासून ते प्रयत्न करतात पण त्यांना यश मिळत नाही। पण त्यांनी आता 27 जानेवारी 2017 मध्ये शनी बदल होणार आहे आणि उद्याच्या 11 ऑगस्टला गुरु बदल होणार आहे। तर त्यांनी या पिरियडमध्ये जर सर्चिंग केले तर निश्चितच त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जॉब मिळू शकतो। सोबत त्यांनी लवकर मिळण्यासाठी किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी त्यांनी जर पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण केलं तर निश्चित त्यांना लवकरात लवकर जॉब मिळेल आणि तिथे त्यांना समाधान पण वाटेल। ओके, आपल्याला पुढचा जो मेल आलाय तो मुंबईवरनं सुरेंद्र विचारतायत। सुरेंद्र यांनी विचारलंय की मला सतत ट्रान्सफर होत असते, 2-3 वर्षांनी कुठे ना कुठेतरी वेगवेगळे ट्रान्सफर होत असते आणि मला वैवाहिक आयुष्यामध्येही सुख मिळत नाहीये। हाँ, साहजिकच ना। का असतं हे प्रश्न जे शिल्पा हा जो प्रॉब्लेम आहे ना हा वैवाहिक जीवनामध्ये खूप येतो। आता माझ्याकडे बरेच जे क्लायंट येतात ना की त्यांच्या मिस्टरांची दर 2-2.5 वर्षाला 3 वर्षाला बदली होत असते। मग ती घरची जी स्त्री असते म्हणजे सतत बदली होणं, त्यामुळे घरच्या मुलांच्या शिक्षणामध्ये पण प्रॉब्लेम येतो। त्यांचे ॲडमिशन्स किंवा शाळा ह्या सतत बदलावं लागतात किंवा त्यांना कुटुंब एका ठिकाणी जरी स्थायिक केलं आणि तो जर फिरत बसला तरी पण काय होतं की ते कुटुंबाला जे मिळायचं असतं, दोघांमधलं जे कम्युनिकेशन असतं किंवा मुलांना जे वडिलांकडून अपेक्षित असतं प्रेम ते तेवढं देऊ शकत नाही। मग त्या दोघांमध्ये चिडचिड होते, त्यामुळे कौटुंबिक सुख मिळत नाही। आता ह्यांच्या बदली होण्यामागचं कारण असं आहे की ह्यांनी ती कंपनीच तशी निवडली की तिथे 2.5-3 वर्षाला बदली होते। पण तसंच ह्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये कुटुंब स्थानामध्ये नेपच्यून आहे आणि नेपच्यून हा वायूचं काम करतो, त्यामुळे काय की सतत ह्यांची भ्रमंती चालू असते। त्यामुळे ह्यांनी जर त्या संदर्भात ह्यांनी फक्त एक निलम आणि त्यासोबत 5 रत्न धारण केलं तर एक तर स्थिरता पण मिळेल, कारण तिथला स्वामी शनी आहे चतुर्थ स्थानातला त्यांचा, त्यामुळे कौटुंबिक सुख मिळेल त्यांना आणि आनंदी आनंद होऊन जाईल त्यांच्याकडे। ओके, पुढचा जो मेल आहे तो शांताराम विचारतायत। शांताराम यांनी नोकरी संदर्भातच विचारलंय की अनेक वर्षांपासून माझं प्रमोशनच झालेलं नाही, तर त्याच्यासाठी काय कारण आहेत आणि मी काय करू? मुळात काय की ह्यांची मिथुन रास आहे। मी ह्यांच्या दशम स्थानामध्ये शनी आणि राहू हे 2 ग्रह आहेत, त्यामुळे होतं काय की ही जेवढं काम करतात ना ते कॅश होत नाही किंवा त्याचं क्रेडिट ह्यांना नाही मिळत, त्यामुळे ते समोर येत नाहीत आणि त्यामुळे क्रेडिट दुसरे घेऊन जातात, मागून येऊन लोकांचे प्रमोशन होतात, हे जागच्या जागेच राहतात। आणि दुसरी गोष्ट ह्यांच्यामध्ये पोटामध्ये काही राहत नाही, प्रत्येक गोष्ट ह्यांना बोलायची सवय असते, त्यामुळे प्लॅनिंग ह्यांच्या आधीच दुसरे करून टाकतात की ज्यांना ह्यांना जी प्लॅनिंग करायची असते। मग काय होतं की हे जसं असतं की आपण जेव्हा ड्राईव्ह करत असतो मागून एखाद्यानं हॉर्न दिलं की आपण त्याला साईड देतो आणि तो पुढे जातो, तो पुढे जाऊन 2 किलोमीटर थोडीच थांबतो की आता मला साईड दिली होती आता आपण त्यांना साईड देऊ, असं नसतं कधी। तर ह्यांना काय की प्रत्येकाचा दुसऱ्याचा विचार करायची जास्त सवय आहे, इमोशन्स आहेत, व्यावहारिकता कमी असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो की त्या लोक त्यांच्या स्वभावाचा फायदा घेत राहतात, त्यांच्याकडून काम करून घेतात, क्रेडिट त्यांना देत नाहीत। तर त्यासाठी ह्यांनी एकदम मन कठोर व्हायला पाहिजे, कॉन्फिडंट राहायला पाहिजे, व्यावहारिकता वाढायला पाहिजे। त्यांनी पोवळा म्हणजे डेअरिंग वाढण्यासाठी पोवळा कामाचा आहे आणि त्यासोबत प्रमोशन होण्यासाठी पुष्कराज, हे पुष्कराज आणि पोवळा हे 2 रत्न जर धारण केले तर निश्चित त्यांना फायदा होऊ शकतो। ओके, पुढचा मेल जो आहे तो मिलिंद यांनी विचारलाय। मिलिंद त्यांच्या लग्नासंदर्भातला त्यांचा प्रश्न आहे, लग्न कधी ठरेल असं त्यांनी म्हटलंय। तर यांच्या मी पत्रिका पाहिली, यांची तूळ रास आहे, सध्या गुरु अशुभ येतो यांना 11 ऑगस्ट पासून 12वा गुरु येतो, त्यामुळे विवाहाचे योग नाहीत असं नाही, पण त्याआधी त्यांनी गुरुची पूजा किंवा जप करून घेणं फार गरजेचं आहे। ते केल्यानंतर त्यांची जास्त एप्रिल-मे 2017च्या दरम्यान विवाहाचे योग आहेत, तर त्याकरता त्यांनी पुष्कराज गुरुचे रत्न आणि त्यासोबत गुरुचा जप जो आहे ओम देवानांचे ऋषीनांचे गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम, हा मंत्राचा जप चांगल्या पंडितजीकडून किंवा स्वतः जरी केला तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। ओके, पुढचा मेल आहे तो शारदा यांनी विचारलाय। शारदा पुण्यावरनं विचारतायत की त्यांचा आरोग्याचा प्रॉब्लेम आहे, कुठचा ना कुठचा आजार त्यांना होत असतो सतत, तर याच्यातनं मुक्तता कशी मिळेल? यांची पत्रिका पाहिली मी, आरोग्याचं स्थान जे आहे यांच्या कुंडलीमध्ये षष्टम स्थान, यांच्या षष्टम स्थानामध्ये 5 ग्रह विराजमान आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, तिथे राहू पण आहे, शनी पण आहे। मग होतं का अशा वेळेस की आणि चंद्र आणि सूर्य एका ठिकाणी आणि त्यात तिथला स्वामी मंगळ आहे,
आणि तो व्ययामध्ये बसलेला आहे. अशा वेळेस होतं काय की एक तर मानसिकता खूप खराब असते, त्यामुळं फिजिकल प्रॉब्लेम क्रिएट होतात. निगेटिव्ह विचार जास्त केल्यामुळं काय होतं की जास्त विचार करून करून हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग त्याच्यातून फिजिकल प्रॉब्लेम झाले की त्याची पण काळजी करायची पुन्हा, म्हणजे काळजीत काळजी आणि त्याच्यामध्ये अजून काळजी. तर हे त्याच्यामुळे काय होतं की सतत खचत जाणं आणि शत्रुस्थानामध्ये राहू येणं किंवा सूर्य येणं, त्यामुळे उष्णतेचे विकार जास्त होतात त्यांना. आणि त्यामुळे ते स्किनचे प्रॉब्लेम्स किंवा इन्फेक्शन ज्याला म्हणतो आपण, अशा गोष्टी जास्त होतात. तर त्यांनी षष्टम स्थानाचा जो स्वामी मंगळ आहे त्याची रत्न धारण करायला पाहिजे. आणि त्यासोबत त्यांनी पुष्कराज धारण केला तर निश्चित त्यांना आरोग्याच्या बाबतीत आराम मिळेल. त्यासोबतच महामृत्युंजयाचा मंत्राचा जप पण त्यांनी केला तर फरक पडू शकतो. ओके, पुढचा जो मेल आहे तो निलेश यांचा आहे. निलेश यांनी सुद्धा असं म्हटलंय की नोकरीत स्थैर्य येत नाहीये आणि प्रगतीसाठी मी कोणतं रत्न वापरू? एकतर ह्यांच्या नोकरीत स्थैर्यता नाही, याचं कारण आहे की ह्यांचा प्लुटो आणि राहू ह्याच्या लाभस्थानामध्ये आहेत. त्यामुळे उत्पन्न ह्यांचं दिसत नाही मेहनत करून. आणि कर्मस्थानाचा स्वामी जो आहे तो व्ययात आहे. त्यामुळे होतं काय की नोकरी टिकत पण नाही, उत्पन्न पण दिसत नाही. आणि चतुर्थ स्थानामध्ये शनी आणि मंगळ असल्यामुळे होतं काय की कौटुंबिक सहकार्य पण मिळत नाही. अशा वेळेस मग फ्रस्ट्रेशन वाढतं, त्यामुळे जॉबमध्ये पण जास्त सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. पण ह्यांनी जर ह्यांचं भाग्यरत्न पुष्कराज, माणिक आणि त्यासोबत पवळा हे तिन्ही रत्नाचं पेंडल करून जर गळ्यामध्ये धारण केलं तर निश्चित त्यांना त्याच्यात फरक पडतो. प्रमोशन पण होईल, जॉब पण चांगला मिळेल, जॉब सॅटिस्फॅक्शन पण मिळेल, कौटुंबिक सुख पण त्यांचं चांगलं राहील. सर, आजचे बरेचसे मेल्स आहेत ना ते सगळे नोकरी संदर्भातलेच जास्त आहेत. पुढचा जो मेल आहे तो गणेश आहे. गणेश विचारतायत जॉब टिकत नाहीये तर काय करू त्याच्यासाठी? मुळामध्ये काय की ह्यांची कन्या रास आहे आणि एक ह्यांच्यामध्ये कन्फ्युजन्स खूप असतात आणि स्वतः इगो प्रॉब्लेम थोडा असतो आणि अतिप्रामाणिकपणा असतो. मग काय होतं की अतिप्रामाणिकपणा दुसऱ्याला जास्त जर आपण तत्वज्ञान द्यायला गेलो तर समोरच्या माणसाला ते डोईजड होऊन जातं. आणि कोणालाही कोणाच्या ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही कंपनीमध्ये कोणी पण नाकापेक्षा मोतीजड कोणी ठेवून घेत नाही. पण ह्यांच्यामध्ये तेवढं टॅलेंट असतं आणि हे त्याप्रमाणे बोलायला जातात. मग होतं काय की तिथं ते त्यांना टार्गेट केलं जातं, इग्नोर केलं जातं किंवा मानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे यांना सतत जॉब चेंज करावं लागतात. तर ह्यांनी इमोशन सोडून द्यायला पाहिजेत. लोकांचं कल्याण करण्याचं जसं काही ठेका ह्यांना घेतलं असं वावरायला नाही पाहिजे. जे वस्तुस्थिती आहे प्रॅक्टिकली व्यावहारिकता आपल्यामध्ये आणून व्यावहारिकतेनं आपण जर तिथं प्रामाणिकपणे काम करत राहिलं तर निश्चित त्यांना जॉब चेंज करण्याची वेळ येणार नाही. पण आता सध्या शनीचे 7.5 पण त्यांची ऑलरेडी मागच्या वर्षी संपलेली आहे आणि आता गुरु जे 12वा होता त्यांना ते पण उद्या 11 ऑगस्टला संपतोय त्यांचा. तर इथून पुढचे ग्रहमान त्यांचे खूप चांगले आहेत. तर त्यांनी गुरुची उपासना केली तर निश्चित त्यांना पुढे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. तर पुढचा जो मेल आहे तो विनोद करतायत आणि विनोद यांनी जो प्रश्न विचारलाय मला वाटतं बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो. कर्ज फिटत नाहीये असं त्यांनी विचारलेलं आहे. मुळात मी ह्यांची कुंडली पाहिली. एक तर ह्यांनी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला आणि स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन पार्टनरशिप केली त्यांनी. म्हणजे पार्टनरनं तिथे त्यांना धोका दिला, ते कर्ज सगळं ह्यांच्या नावावर आलं, पार्टनर बाजूला निघून गेला. मग असं होतं काय की जेव्हा आपले डिसिजन चुकतात तेव्हा अशा गोष्टी होतात. मग त्याच्यातून बाहेर कसं निघायचं, त्याच्यासाठी श्री शुक्ला महाशुक्ला निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः हा जो मंत्र आहे महालक्ष्मीचा तो रोज त्यांनी म्हणायला पाहिजे. किंवा पारस श्री यंत्राची घरामध्ये स्थापना करून त्याच्यासमोर श्रीसूक्तचं वाचन जरी केलं त्यांनी तरी होऊ शकतं. किंवा कर्ज निवारणासाठी मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदा स्थिरासनो महाकाय सर्व कर्म विरोधका हा कर्ज निवारणासाठीचा मंत्र किंवा ते मंगलचंडिका स्तोत्र म्हणून एक ते जरी रोज त्यांनी 7 वेळेस किंवा 21 वेळेस वाचन केलं तरी कर्ज कमी व्हायला सुरुवात होते. आणि ज्यांच्याकडे कर्ज आहे मला सगळ्यांना सांगायचं की ज्यांच्याकडे कर्ज असेल, कर्जाचं एक वैशिष्ट्य असतं, तुम्ही जर मंगळवारी कर्ज जर घेतलं असेल तर कर्ज लवकर फिटत नाही. अच्छा. पण मंगळवारी जर तुम्ही कर्ज फेडायला सुरुवात केली तर लवकर फिटल्या जातं. अच्छा. त्याकरता माझ्याकडे येणारे जेवढे काही क्लायंट असेल मी त्यांना सांगत असतो की तुम्ही याला जर उसने पैसे घ्यायचे असतील किंवा कर्ज घ्यायचं असेल तर मंगळवारी कधी घ्यायचं नाही. तुमची इच्छा असूनही ते वेळेवर देणं होत नाही. आणि पण जर कोणाचे पैसे तुम्हाला वापस करायचे असतील आणि ते एकदाच होत नसतील तर थोडे थोडे का असणार तुम्ही मंगळवारी द्या. किंवा बँकेचा हप्ता भरायचा आहे, घराचा हप्ता भरायचा, EMI भरायचे असतील तुम्हाला तर मंगळवारी भरा तुम्ही. तर तुम्हाला ते लवकरात लवकर त्या पद्धतीने तुमच्याकडे आर्थिक सोर्सेस वाढतील आणि ते कर्ज फिटून जाईल. ओके. पुढचा मेल आहे तो हेमंत यांनी विचारलाय. हेमंत यांनी म्हटलंय की माझा विवाह जुळत नाहीये, बरेच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मुळात त्यांचं वय जे आहे सध्या 37-38च्या दरम्यान आहे.
सुरुवातीला काय आहे की ह्यांच्या केंद्रस्थानामध्ये प्लुटो असल्यामुळे ह्यांनी सुरुवातीला स्वतःहूनच बरेच टाळलं की स्टॅबिलिटीसाठी की मग स्थिर झाल्याशिवाय लग्न करायचं नाही असं असतं यांच्या कुंडलीतून. असं दिसतं की यांनी सुरुवातीला स्वतःहून टाळलेले आहेत. मग जेव्हा स्टॅबिलिटी कसं असतं की प्रत्येक गोष्ट त्या त्या वयामध्ये ती करणं फार गरजेचं असते. निसर्गानं ते दिलेलं आहे आपल्याला. काय होतं जसं मग वय वाढत जातं मग हे असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता ह्यांचं एज्युकेशन चांगलं आहे, जॉब पण चांगला आहे, पण आता वय वाढल्यामुळे त्यांना मनासारखे स्थळ येत नाहीत. तर त्यासाठी त्यांनी विवाहाचा मंत्र मी आधी पण सांगितलेला आहे, तो विवाहाच्या मंत्राचा त्यांनी जप करायचा. आणि त्यासोबत त्यांनी जर मंगळाच्या रक्ष रक्ष जगन्मातर्देवी मंगलचंडिके हारिके विपदा राशी ह्या मंत्राचा जप जरी केला रोज तरी निश्चित त्यांचं विवाहाचे लवकरात लवकर जुळून येतील. नक्कीच सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात. खरं तर खूप मेल्स आहेत पण मी काही नाही करू शकत. आपण पुढच्या एपिसोडमध्ये 14 तारखेच्या एपिसोडमध्ये त्या मेल्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही या कार्यक्रमात आलात त्यासाठी आपले खूप खूप आभार. भाग्यविजयमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.